हॅलो नमस्कार, मी सुवर्णा होम किचन मध्ये तुमचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत। मी आज तुम्हाला खूप छान अशी रेसिपी दाखवणार आहे, ती म्हणजे खांडवी। खांडवी सगळ्यांना आवडते। त्यात पहिल्यांदा माझ्या व्ह्यूअर्सचे धन्यवाद, सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद, अगदी मनापासून आभार। तर मी आज तुम्हाला खूप सुंदर अशी रेसिपी दाखवणार आहे, ती म्हणजे खांडवी। खांडवीला अगदी कमी सामान लागतं, घरातल्याच साहित्यात ती तयार होते। घरातल्याच साहित्यात अगदी छान खांडवी विकतच्या पेक्षाही बाहेरच्या पेक्षाही छान तयार होते। ती फक्त असं वाटतं अवघड आहे, पण अजिबात अवघड नाहीये। खांडवी करायला खूप सोपी आहे आणि फक्त थोडीशी मेहनत लागते। मेहनत म्हणजे फक्त आपल्याला ती करताना जेव्हा आपण ती करतो ना, मी पुढे दाखवते तुम्हाला मेहनत केव्हा लागते। तेवढीच एक मेहनत सोडली तर आपल्याला अजिबात खांडवीला मेहनत नाहीये। खूप छान अशी खांडवी आपली घरच्या घरी तयार होते। मी घेतले इथे 1 वाटी डाळीचं पीठ। दही पण माझं घरचंच आहे। मी दही कसं घरी लावायचं ते व्हिडिओमध्ये आपल्या एक व्हिडिओ मी टाकलेली आहे, त्यात आहे। तर 1 वाटी डाळीच्या पिठासाठी मी घेतली 1 वाटी दही। दही शक्यतो आंबटच घ्या, कारण याला आंबट दहीच लागतं। आणि तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही 2 ते 2.5 वाटे ताकही वापरू शकतो। मग पाण्याचा वापर अजिबात करू नका, फक्त ताकच वापरा। त्यानंतर आपल्याला 1 इंच घ्यायचंय आलं छान किसून घेतलेलं आहे ते। त्यानंतर मी अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे। 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हिंग आणि 1 चमचा साखर। हे सगळं आपल्याला छान मिक्सर मध्ये आता फिरवून घ्यायचंय। बारीक करून घेतल्यानंतर आपल्याला छान ते गाळून घ्यायचंय। आता माझ्याकडनं हळद राहिली मगाशी दाखवायची, पण मी आता दाखवतेय। तर आपल्याला इथे अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे। तुम्ही बारीक करतानाच घालू शकता, मगाशी माझ्याकडनं राहून गेली। साठी 1 वाटी आपण डाळीचं पीठ घेतलेलं आहे, तर 1 वाटी डाळीच्या पिठासाठी जवळजवळ 1 वाटी दही आणि 1.5 वाटी पाणी टाकून घ्यायचंय आपल्याला। थंड घ्या म्हणजे त्याला चिटकत नाही। आणि छान आपल्याला आता गॅसवर हे एक 5 ते 10 मिनिटं छान बारीक गॅसवर घट्ट करून घ्यायचंय। पर्यंत थोडंसं ताटाला 1-2 मिनिटं तिथे ते गरम होईपर्यंत आपण ताटाला तेल लावून घ्यायचंय। म्हणजे ज्यावेळेस आपली तयार होतं ते सारण, तर आपल्याला वेळ नसतो त्यावेळेस, ते गार झालं तर लावता येत नाही, म्हणून गॅसवर कंटिन्यू करायचं। हीच खरी मेहनत आहे। बाकी आपल्याला सुरळीची वडी करताना कुठेही मेहनत घ्यावी लागत नाही, फक्त हे हलवायचं आहे कंटिन्यू, कारण याच्यात आपल्याला गुठळे होऊ द्यायच्या नाहीयेत म्हणून। 8 ते 10 मिनिटं झालेले आहे। आपलं पीठ छान तयार झालेलं आहे आणि मी एका छोट्या डिशवर ते थोडंसं घेऊन बघितलं, तर आपली वडी आता ही अशी छान गोल तयार होतीये बघा। म्हणजे आपलं पीठ छान तयार झालेलं आहे। आता मी गॅस बंद करतेय आणि आपण जे तेल लावून ठेवलेलं आहे ना ताटा, त्यावर लगेच ते पीठ टाकून घ्यायचंय। करायची आहे बघा, या पद्धतीने पटापट पसरून घ्यायचंय। तुम्ही असं उचटण्याने पसरवू शकता किंवा ते 2च मिनिटात लगेच गार होतं। उचटण्यानेही ते छान पसरून घेऊ शकतात। पटापट पसरलं जातं, अजिबात वेळ लागत नाही। तुम्हाला हाताने जमणार नाही तर तुम्ही उचटण्यानेच पसरवा। आता काय करायचं, आपल्याला सुरीने असे छान कट मारून घ्यायचे त्यावर। गार झालं की पाहिजे त्या आकारात आपल्याला छोटी मोठी कशी वडी हवी ती, आणि हळूहळू असं गोल करायचंय बघा, या पद्धतीने। बघा किती छान पातळ अशी आपली वडी तयार झालेली आहे।
मस्त अशी आपली वडी तयार झाली आहे. हळूहळू हळूहळू अशी गोळा करत चालायची आहे. छान आपल्याला छोटी मोठी कशी हवी त्या आकारात गोल 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 आपोआपच होते, ती छान होते. आपल्याला फक्त गोल करत चालायचंय. बघा या पद्धतीने वड्या किती छान तयार झालेल्या आहेत. अगदी मस्त, अगदी पातळ अशा छान तयार झालेल्या आहेत. इतक्या सुंदर, कमी मेहनतीत इतक्या छान आपल्याला घरच्या घरी बाहेरच्या पेक्षाही सुंदर सुरळीच्या वड्या तयार करता येऊ शकता. अगदी सोपी पद्धत आहे. आता त्या वरतून आपल्याला द्यायचं आहे त्याच्यासाठी तडका. 2 चमचे तेल टाकून घ्यायचंय. आपल्याला थोडेसे टाकायचे आहेत जिरे. तुम्हाला मोहरी आवडत असेल तर तुम्ही मोहरी घातली तरी चालेल. आणि 1 चमचा पांढरे तीळ. तीळ आणि जिरे छान तडतडले की लगेच आपल्याला यावर टाकून घ्यायचे. आणि त्यावर टाकून घ्यायची थोडीशी कोथिंबीर आणि खोबरं. बघा या पद्धतीने. आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा. चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.